आदरणीय गुरुजन व माझ्या बालमित्रांनो, आज आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी करीत आहोत ते म्हणजे थोर जहालमतवादी नेते, ज्यांना लोकमान्य ही पदवी मिळाली, असे महान क्रांतिकारी ज्यांचे नाव होते बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंह गर्जना करून ज्यांनी इंग्रजांना हटवून सोडले, असे टिळकांचे नाव स्वातंत्र्य लढ्यात नेहमीच आदराने घेतले जाते. टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी झाला. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य स्वातंत्र्य लढ्यासाठी अर्पण केले व जनजागृतीसाठी आगरकर यांच्या मदतीने केसरी व मराठी 2 वृत्तपत्र सुरू केले. तसेच जेव्हा इंग्रज सरकारने त्यांना मंडाल्याच्या तुरुंगात टाकले तेव्हा देखील गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्यांनी तेथे लिहिला. आपल्या सर्वांचे आवडते उत्सव म्हणजेच शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव ही देखील त्यांचीच देण आपल्याला लाभली आहे. असा हा महान समाज सुधारकच नव्हे तर एक महान क्रांतिकारी 1 ऑगस्ट 1920 रोजी आपल्याला सोडून गेला. त्यांची अंत्ययात्रा जेव्हा मुंबई येथे निघाली तेव्हा इंद्रदेवालाही जणू अश्रू अनावर झाले आणि भर पावसात या क्रांतिकार्याचे अंत्यसंस्कार करावे लागले. त्यांना आदरांजली म्हणून काही ओळी मला आठवतात, त्या म्हणजे कुछ तो खास है इस मिट्टी में, कुछ तो खास है इस मिट्टी में, एक अलग ही एहसास है इस मिट्टी में, कुछ तो खास है इस मिट्टी में, एक अलग ही एहसास है इस मिट्टी में. यूं ही हंसते हुए मौत के मुंह में नहीं जाते, यूं ही हंसते हुए मौत के मुंह में नहीं जाते. देशभक्ति की प्यास है इस मिट्टी में, देशभक्ति की प्यास है इस मिट्टी में. भारत माता की जय.